नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? ते काय वीकेंड म्हटले आणि बाहेरचे वातावरण चांगले दिसले की आम्ही मात्र रविवार वाया जाऊ देत नाही. उठलो, आवरले की लगेच निघालो. आणि विशेषतः म्हणजे आपल्या फॉलोअर्सपर्यंत नवीन नवीन जागाची माहिती देणं हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच अशा या नवीन नवीन ठिकाणचे ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलवर जाऊन पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्ही म्हणता आज कुठे घेऊन जाणार, तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे काचस बीचवर. बीच मात्र 2 ते 2.5 तासाच्या अंतरावर होते. त्या प्रवासात सानू किती नखरे करते बघा. कोण नाटक करते? हे कोण आहे नाटक? सानू काय करणार आहे? जेवण करणार आहे. तर आम्ही घेतला थोडासा ब्रेक. आम्ही थांबलो होतो जेवणासाठी. तिथे आमची नाटकू सानू कशी नाटक करते. तिथे मेगडीमध्ये क्यूट सानूला हे गिफ्ट मिळाले. मग काय तिने त्यावर फोटोज काढले. वी हॅव कम टू बीच. आपण आलोय बीचवर. पाण्यामध्ये कसं करायचंय? चपक चपक. तर ही आहे काटस बीचची एंट्री. नोव्हा स्कोशियामधील हे बीच खूपच सुप्रसिद्ध आहे आणि गुगलवर सुद्धा हायेस्ट रेटेड आहे. आम्हालाही उत्सुकता होती की हे बीच कसं असेल. चला तर मग आपण जाऊया बीचवर. सान्वीला स्ट्रोलरवर बसून आम्ही दोघी निघालो पुढे. या सँडपासून मात्र स्ट्रोलर काही पुढे जात नव्हता. मग काही सानूला उतरवून द्यावे लागले आणि मला स्ट्रोलर ढकलत न्यावा लागला. सानूने त्याच संधीचा सदुपयोग करून लगेच मात्र वाळू खेळायला सुरुवात केली. इथे येताच आणि सगळीकडे नजर फिरवताना लक्षात येत होते किती सुंदर आहे हा समुद्र किनारा. आपल्या सुरमई सौंदर्य आणि शांत वातावरणासाठीच ओळखले जाते हा बीच. स्वच्छ पांढरे वाळू, पारदर्शक पाणी आणि शीतल वारा. अजून काय हवे या निसर्गाचा आनंद घ्यायला. आता मात्र वाटत होते कुठल्या तरी फॉरेनच्या बीचवर आल्यासारखे. बीच हे किती लांब आहे आणि किती सुंदर आहे हे जाणून घेण्यापूर्वी आम्ही कोण सोबत आलो होतो त्यांची ओळख करून देते. तर हे सर्व आहेत आमचे हॅलिफॅक्समध्ये आल्यावर झालेले फ्रेंड्स. मग नंतर वेळ आली ती पाण्यात उतरण्याची. पाण्यात उतरण्यासाठी सान्वीचे पप्पा हे पाण्यात गेले. पण पाणी हे इतकं गार होतं की त्यांचे तुम्ही रिॲक्शन्स बघू शकता. येथील समुद्राचे पाणी हे अटलांटिक ओशनचे असल्यामुळे खूपच थंड असते, अगदी बर्फाच्या पाण्यासारखे. त्यामुळे जास्त काळ आपण पाण्यात राहू शकत नाही. पाण्यात काही जाता येणार नाही हे आम्हाला कळून चुकले होते. मग काय आम्ही आमच्यासोबत आणलेले सर्व सामान घेतले आणि निघालो समुद्राच्या किनाऱ्यावरून पुढे चालत. कारण थोडे पुढे आम्हाला काही लोक पाण्यात उतरताना दिसत होती. तिथे पाणी गार आहे की बघायचे होते. मग काय निघालो हळूहळू. इथे बघा तुम्हाला दिसत असेल कॅनडाची लोके हे कसं सर्व सामान घेऊनच बाहेर पडतात. त्यांच्याकडे तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटतील. बोट, चेअर्स, चटई, आराम करण्यासाठी, सूर्यछत्री किंवा टेन्ट्स. एवढंच नव्हे तर खेळण्यासाठी गेम्ससुद्धा, बॉल्स आणि त्यासोबत नेट. आणि मुख्य म्हणजे खाण्यापिण्याचे सामानसुद्धा अगदी ग्रिलपासून ते चिकन आणि त्याचे साहित्य आणतात आणि मस्त ग्रिल चिकन खात आणि निसर्गाचा आनंद घेत संपूर्ण दिवस स्पेंड करतात. आम्ही आलो होतो या किनाऱ्यावरती. येथील पाणी एवढे गार नव्हते. या पाण्याच्या ओढ्याला क्रॉस करून पुढे जाऊन जास्त छान व्ह्यू आहे आणि अजून दूरवर पसरलेला समुद्र आहे हे आम्हाला समजले. मग काय इथे काही क्षण न थांबता सान्वीला घेऊन निघालो हळूहळू. सान्वीला मात्र कुठेही घेऊन जा, पाण्यात उतरल्याशिवाय राहत नाही. पाण्यात खेळायला तर आवडतेच, पण त्याचबरोबर आम्हाला वाळूही आवडत होती. मग काय आमच्या सान्वीने लोळत घोळत झोपत वाळू खेळत राहिली. आम्ही आणि आमच्या मैत्रिणींनी काही रील्स बनवले.
ही रील कुठली आहे हे जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर जा आणि पटकन शॉर्ट्समध्ये बघा हे आम्ही कुठल्या डान्सवरती रील बनवली आहे. त्यानंतर फोटोशूट मात्र नक्कीच. या बीचचा नैसर्गिक सौंदर्य आणि स्पष्ट पाणी अगदी मनाला प्रसन्न करेल असं होतं. या ठिकाणी गर्दी अगदी कमी होते, त्यामुळे शांत आणि आरामदायक वेळ आम्हाला स्पेंड करता आला. तुम्हाला हा बीच कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. थँक्यू.